नमस्कार श्रोते हो. फिरूनी नवी जन्मले मी. अरुणिमा सिन्हा. भाग 9. निमलष्करी खात्यातला अनुभव साहेबांच्या गाठी असल्यामुळे असल्या ठिकाणी राहताना काय खबरदारी घ्यायची असते हे त्यांना माहीत होतं. साप किंवा इतर सरपटणारे प्राणी आत शिरू नयेत म्हणून त्यांनी माझ्या तंबूभोवताली एक चर खणला. त्यांची राहण्याची व्यवस्था दुसरीकडे पुरुषांच्या तंबूत केलेली होती. आमचा चहा झाला आणि आमचे प्रशिक्षक प्रतीक भौमिक मला भेटायला आले. त्यांनी माझे दोन्ही पाय तपासले. ठीक आहे, ते खास फौजी पद्धतीनं म्हणाले. आतापासून तुझं ट्रेनिंग सुरू. तू येताना ज्या ठिकाणाहून उतरून आलीस त्याच ठिकाणी आता तुला चढून जायचे. माझा विश्वासच बसेना. पण भौमिक सर काही बदले नाहीत. कुरकुरत का होईना, पण मी ते अंतर चढून जायच्या तयारीला लागले. मला एकटीला ते झेपेल असं वाटेना म्हणून मी साहेबांना माझ्याबरोबर येण्याची विनंती केली. त्या स्पॉटला जाऊन परत येण्यासाठी मला 2 तास लागले. दुसऱ्या दिवशी 2दा मला तो व्यायाम करावा लागला. दुसरे एक प्रशिक्षक मला संध्याकाळी भेटायला आले. त्यांनी सांगितलं की ट्रेकिंगला जाणाऱ्या गटात त्यांनी माझं नाव घातलं होतं. रूट 9 किमीचा आहे. इतरांपेक्षा तुझा वेग कमी असणार, त्यामुळे तू उद्या निघायचं. बाकीचे परवा सकाळी निघतील. माझ्या जोडीला त्यांनी एक स्त्री मदतनीस दिली. साहेब होतेच. नकाशावर त्यांनी रूट समजावून दिला होता. राष्ट्रीय सुरक्षा दलात साहेबांनी 15 वर्ष नोकरी झालेली होती. त्यांना असल्या चढ उताराच्या खाचखळग्यांच्या वाटेवरून चालायचा सराव होता. त्यामुळे मी त्यांच्या मागे हळूहळू चालत निघाले. मी थोडासा जरी जास्त दाब डाव्या पायावर दिला तरी जिथे तो पाय जोडलेला होता त्या जागी टोचा फाटून रक्त यायचं आणि वेदना व्हायच्या. त्या सहन करत कशीबशी मी 2.5 किलोमीटर चालले. पुढे एक अगदी उभी चढण होती. ती पाहून मात्र माझं अवसान पुरतं गळलं. मी मटकन खाली बसले. डोंगरी भागातून चालत जाताना बऱ्याचदा अशा प्रकारचे मानसिक बिघाड होतात. अशावेळी कोणीतरी धीराचे उत्साह पैदा करणारे 2 शब्द बोलणारं माणूस सोबत असलं तर त्यातून बाहेर पडता येतं. सुदैवानं माझ्याबरोबर साहेब होते. ते म्हणाले, तुला एव्हरेस्टवर जायचंय. त्यापुढे हा डोंगर म्हणजे काहीच नाही. चल उठ, तुला हे नक्की जमेल. मी धीर एकवटून चालायला लागले. त्यानंतर 3 किलोमीटर तशीच चढण होती. ती पार करून आम्ही संध्याकाळपर्यंत एका खेडेगावात पोचलो. गावच्या मुखियाने माझी आणि माझ्या स्त्री मदतनीसाची राहण्याची सोय त्यांच्या घरात करून दिली. साहेब गोठ्यातल्या गवतावर झोपले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी पोचलो. त्यानंतर 2 तासांनी आमचे धट्टेकट्टे सहकारी उगवले. मी त्यांच्या आधीच पोचले म्हणून त्यांना खूप आश्चर्य वाटलं. आमच्या एका प्रशिक्षकांनी आम्हाला सांगितलं की परतीचा एक मार्ग जास्त अवघड आहे. बाकी सर्वांनी तो घ्यायचा आहे. अरुणिमा आल्या वाटेनेच परत जाईल, कारण तो त्यात सोपा आहे. मी ह्या प्रस्तावाला विरोध केला. बाकी सगळे ज्या रूटने जाणार तोच रूट मी घेणार. फार तर काय, मी मागे पडेन, एवढंच ना. मला ते चालेल. बाकीचे लोक सकाळी 8 वाजता निघणार होते. मी पहाटे 4लाच कूच करायचं ठरवलं. माझ्या स्त्री मदतनीसाने मात्र नकार दिला. तुमच्या इतकं हळूहळू चालणं मला जमणार नाही, असं कारण दिलं. परतीचा रूट जास्त कठीण होता हे तिला माहीत होतं. चालताना मी पडले आपटले तर मला उचलून न्यावं लागणार आणि ते झेपण्याइतकी ती सशक्त नव्हती, हे खरं कारण होतं. तशी कबुली तिनेच खूप दिवसानंतर माझ्याकडे दिली. शेवटी मी आणि साहेब दोघेच निघालो. 2 तासानंतर आम्ही एका धोकादायक ठिकाणी येऊन थडकलो. तो टापू अगदी खडकाळ होता. त्या भागात रानटी श्वापदांचाही मुक्त संचार असतो. शिवाय अलीकडेच तिकडे एक दरड कोसळलेली होती, असं आम्हाला सांगितलेलं होतं. मला तिथेच थांबून पुढच्या वाटेचा अंदाज घेण्यासाठी साहेब पुढे गेले. 1.5 तासानंतर ते परतले. वाट अवघड आहे, पण बाकीच्यांना जमणार असेल तर तुलाही जमेल. बाकीचे लोक येण्याची वाट न पाहता आपणच हळूहळू चालायला लागूया. साहेबांनी माझी बॅग उचलून घेतली. दोर आणि गिर्यारोहणाची इतर उपकरणं वापरून आम्ही तो अवजड टप्पा पार केला. तेव्हा 10 वाजले होते. सगळ्यात अवघड वाट चालून झाली होती. त्यामुळे आता बाकीच्यांसाठी न थांबता उरलेलं अंतरही चालून जाण्याचं आम्ही ठरवलं. आम्ही वाट चुकलो. डिस्कव्हरी चॅनल आणि इतर चित्रपट पाहिल्यामुळे आम्हाला कळलेलं होतं की अशा डोंगरवाटा तुडवताना नदीच्या प्रवाहाकडे लक्ष ठेवायचं. त्याप्रमाणे असी-गंगा नदीच्या काठाकाठाने रस्ता शोधत आम्ही एकदाचे संगमचट्टीच्या कॅम्पवर पोहोचलो. कॅम्पमध्ये अगदी गोंधळाचं वातावरण होतं. आम्ही हरवलो किंवा दुसऱ्या काही संकटात सापडलो अशा समजुतीनं आम्हाला शोधण्यासाठी एक शोध पथक पाठवण्याची तयारी सुरू झाली होती. आम्हाला पाहून सर्वांना हायसं वाटलं.
नंतर आम्हाला समजलं की आयत्या वेळी आमच्या उरलेल्या सहकार्याने अवघड मार्गाने परतण्याचा बेत बदलला होता आणि ते सर्वजण गेल्या वाटेनेच परतले होते. साहजिकच त्यांना आमच्यापेक्षा खूप कमी वेळ लागला होता. आम्ही अवघड मार्गानं आलो ही बातमी कॅम्पभर वाऱ्याच्या वेगानं पसरली आणि माझ्यासारख्या अपंग त्यातून नवशिक्या मुलीने ते करून दाखवलं, त्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. माझ्या पराक्रमाची बातमी केंद्रप्रमुखांनी कौतुकानं बचेंद्रीपाल मॅडमनाही कळवली. या अनुभवाने माझा आत्मविश्वास गगनात मावेनासा झाला. प्रबळ इच्छाशक्ती असेल तर काहीही साध्य होऊ शकतं हा भरोसा आला आता. मॅडम मला म्हणाल्या, अपंग तू नाहीस तर बाकीचे सगळे आहेत हे तू सिद्ध करून दाखवलंस. मला तुझा अभिमान वाटतो. माझे पाय सुजले होते, जागोजाग फोड आले होते आणि ठणका लागला होता, पण मी मिळवलेल्या यशाच्या आनंदापुढे त्या वेदनांची तीव्रता बोथटली होती. पुढचे 2 दिवस मी त्या आनंदात बाकी सगळं काही विसरले होते. त्यानंतर मी ठरवलं की पुढचे सगळे पाठ आपण एकट्याने गिरवायचे. फार काय तर आपण इतरांपेक्षा मागे राहू, पण ते अंतर नक्कीच भरून काढता येईल. पुढचे काही दिवस डोंगर, दऱ्या, कपाऱ्या यांच्याच संगतीत गेले. कशाचीच फिकीर वाटेनाशी झाली होती. जग जिंकण्याच्या एका जबरी स्वप्नानं मला भारून टाकलेलं होतं. माझ्या वाटेत खूप अडथळे होते. माझ्या शरीराची क्षमता पुरेपूर जोखणारी आव्हानं मला झेलायची होती. अखेरच्या टप्प्यावरच्या कठीण परीक्षेची तयारी मला करायची होती. ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, साधनसामुग्री आहे आणि अनुभव आहे, त्यांची बरोबरी माझ्यासारखी गरीब आणि नवथर मुलगी कशी करू शकणार? आपल्याकडे जे काही आहे तेच अगदी पुरेपूर वापरणं एवढंच माझ्या हाती होतं. आयुष्यभर तेच तर करत आले होते की मी. प्रशिक्षणाच्या त्या काळात आम्ही एका कठीण प्रसंगात सापडलो. आम्ही काही खाल्लेलं नव्हतं आणि समोर एक अगदी उभी चढण होती. तुफान हिमवृष्टी झालेली होती आणि आमचे सहकारी निघून गेलेले होते. त्यातून आम्ही वाट चुकलो. मला भीती वाटायला लागली होती, खूप भूक लागली होती आणि थकवाही जाणवत होता. माझे डोळे भरून आले. साहेब म्हणाले, आपले ध्येय एव्हरेस्ट आहे. आता आपण वाट चुकलोय हे खरं आहे, पण शोधू आपण. आपल्या मिशनची वाट चुकायची नाही, ते जास्त महत्त्वाचं आहे. त्यांनी कुठून तरी थोडं सरपण मिळवून आणलं आणि शेकोटी पेटवून त्यावर मॅगी शिजवला. मला ताजंतवानं वाटायला लागलं आणि यथावकाश आम्ही इच्छित ठिकाणी पोहोचलो. एव्हाना आम्ही 2 महिने कसून सराव केला होता. दोऱ्यांच्या साह्याने डोंगर चढून जाण्याची मला चांगली सवय झाली होती. हळूहळू मला साहेबांच्या मदतीची गरज भासेनाशी झाली. मलाही समजलं की चढाई अवघड असली तरी उतरून येणं त्याहून कठीण असतं. सुरुवातीला मी 5 किलो वजन घेऊन चढायचे, नंतर 10 किलो आणि शेवटी 20 किलो घेण्याची सवय मी करून घेतली. मित्रांच्या आधी निघायचे आणि तरीही वाटेत बाकीचे मला ओव्हरटेक करून पुढे जायचे. मी खट्टू व्हायचे. मी जर असेच मागे राहत गेले तर मिशन एव्हरेस्ट कसं पुढे करणार होते? मला वेग वाढवायला हवा होता. माझ्या शारीरिक व्यंगाचा अडथळा होताच, पण त्याचा किती बाव करायचा? मी काहीतरी मोठं जिंकण्याची ईर्ष्या बाळगली होती. लोकांची सहानुभूती जिंकणं पुरेसं नव्हतं. या पर्वतराजेपुढे सगळं सारखेच, त्यात काही भेदभाव अधिक उणं नव्हतं. माझ्या वाटेला आव्हानं येणारच होती, पण मला माझी क्षमता वाढवणं भाग होतं. प्रशिक्षणाचे महिने मागे पडू लागले तसतसा माझा वेग हलके हलके वाढायला लागला. मी धीर सोडला नव्हता. कालच्यापेक्षा आज जास्त कठीण लक्ष घेऊन मी सराव करू लागले. काही वेळा कंटाळा यायचा तर काही हताश व्हायचा, पण मी प्रयत्न सोडले नाहीत. हळूहळू माझ्या परिश्रमांची फळं मिळायला लागली. आता मी इतरांच्या बरोबरीने चढू लागले. निदान मला ओव्हरटेक करून कोणाला पुढे जाऊ देण्याशी झाले. पुढे पुढे तर इतरांच्या आधी मी पोचू लागले. ते पाहून चकित झालेले प्रशिक्षक मला विचारू लागले, तू काय खातेस? तुला एवढी ऊर्जा कुठून मिळते? असे प्रश्न ऐकले की माझ्या ध्येयाच्या दिशेने माझी वाटचाल छान चालल्याचं जाणवायचं. एकदा बचेंद्रीपाल कॅम्पवर आल्या. तुझी प्रगती कशी होती ते बघायला मी आले, असं त्या म्हणाल्यावर मी हरकून गेले. माझी एव्हरेस्टची तयारी कशी चालली ते स्वतः बघण्यासाठी मॅडम आमच्या ट्रॅकमध्ये सहभागी व्हायच्या. दररोज वेगळ्या रूटवर त्या आम्हाला घेऊन जायच्या. जे जे काही त्या करायला सांगायच्या ते ते मी करून दाखवायची. त्या म्हणाल्या, तू 40% गिर्यारोहण शिकली आहेस. गिर्यारोहणाचा प्राथमिक शिक्षणक्रम म्हणजे व्यावसायिक गिर्यारोहक बनण्याच्या वाटेवरचं पहिलं पाऊल. तो कोर्स आता तुला पूर्ण करायला हवा. त्यांचं म्हणणं खरं होतं. इतके दिवस हिमालयात घालवल्यावर माझ्या लक्षात आलं की एखादी छोटीशी चूकही फार महागात पडू शकते. बचेंद्री मॅडमच्या सूचनेवरून उत्तर काशीमधल्याच नेहरू गिर्यारोहण संस्थेत मी गेले. तिथं गेल्यावर मला आश्चर्याचा धक्काच बसला. तिथल्या प्राचार्यांनी मला सांगितलं की विकलांग व्यक्तींना त्यांच्या संस्थेत प्रवेश मिळत नाही.
त्यांच्या नियमात तशी तरतूदच नाही. तिथल्या प्राचार्य, प्रशिक्षक, डॉक्टर सगळ्यांशी साहेब बोलले. मी त्यांच्या संस्थेत प्रशिक्षण घेणं फक्त माझ्याच नव्हे तर त्यांच्याही हिताचं कसं आहे हे त्यांना पटवून देण्याचा भरपूर प्रयत्न त्यांनी केला. तुम्हाला एक जागतिक विक्रम तुमच्या नावावर जमा व्हावासं वाटत नाही का? बघा, तुमच्या संस्थेत शिकलेली एक अपंग मुलगी जेव्हा एक विश्वविक्रम करेल तेव्हा तुमच्या संस्थेचं नाव किती मोठं होईल. त्यांचीही मात्र लागू पडली. हो नाही करत प्राचार्य तयार झाले, पण डॉक्टर अडून बसले. प्रशिक्षणाच्या काळात तुला काही झालं तर त्याला जबाबदार कोण, असं ते विचारत राहिले. नियमाप्रमाणे NIM संस्थेतलं प्रशिक्षण सुरू करण्यापूर्वी प्रत्येकाकडे SAFE 1 हे प्रमाणपत्र असणं आवश्यक असतं आणि मला ते मिळू शकत नव्हतं. मी त्यांना म्हटलं, प्रत्यक्ष पर्वतारोहण 10 दिवसांनी सुरू होणार आहे. पहिले 10 दिवस मी काय करते ते तुम्ही पहा आणि नंतर तुम्ही SAFE 1 बाबत ठरवा. शेवटी त्यावर तडजोड झाली आणि मला तात्पुरता प्रवेश तर मिळाला. त्यावेळी विदेशातून 75 मुलींची निवड झाली होती. त्यापैकी मी एकटीच विकलांग होते. इतरांना मिळते तशीच वागणूक मला मिळत होती. मला कुणाचीही मदत घेऊ दिली जात नव्हती. प्रत्येकी 5 ते 7 मुलींचे गट त्यांनी पाडले होते. आमच्या गटात मी एकटीच उत्तर प्रदेशची होती. बाकी सगळ्यात इतर राज्यातल्या होत्या. पण आमची चांगली मैत्री झाली. अमेरिकेत राहणारी सुजान बजाज माझी विशेष काळजी घ्यायची. आमच्या संस्थेपासून 10 किलोमीटर अंतरावर तेखला या गावी खडकावर चढण्याचं प्रशिक्षण देणारं केंद्र होतं. आम्हाला प्रत्येकाला 9 मिलीमीटर जाडीच्या 40 मीटर लांबीचा दोर पाठीवर घेऊन ते अंतर चालत जावं लागायचं. त्या दोराचं वजन होतं 20 किलो. एके दिवशी खूपच गंमत घडली. चालता चालता माझ्या कृत्रिम पायाचा एक स्क्रू ढिला झाल्यामुळे मी खाली पडले. बरोबरच्या मुलींनी मला वर उचलून घेतलं आणि नेमका अख्खा पायच सुटून त्यांच्या हाती आला. ते बघून त्या इतक्या घाबरल्या की त्यांनी मला तसंच सोडून दिलं. मी पुन्हा त्या पायाला खाली आपटले. तसे त्या आणखीनच घाबरून ओरडायला लागल्या. मी त्यांना शांत केलं आणि माझ्या पायाचे स्क्रू एक एक करून घट्ट करू लागले. थोड्याच वेळात मी उठून चालायला तयार झाले. माझा कृत्रिम पाय बघून त्यांनी कशी घाबरगुंडी उडाली होती ते आठवून नंतर आम्ही खूप हसलो. दररोज मी नव्या दमानं आणि उत्साहानं सगळ्या कार्यक्रमात भाग घेऊ लागले. कोर्स खरंच खूप कठीण होता, पण 10 दिवसानंतर डॉक्टरांनी मला SAFE 1चा दाखला दिला. त्यानंतर आम्हाला बुक्की रोड या ठिकाणापासून तेल नावाच्या डोंगरावर जायचं होतं. ती चढण खूप कठीण होती. मला आमच्या चमूची कॅप्टन नेमलं होतं. आमची इतकी छान मैत्री झाली होती की आपसुकच आमची कामगिरी इतरांनी हेवा करावा इतकी सुंदर होत गेली. सर्व मुलीत आमच्या चमूची वेळ सर्वात सरस ठरत गेली. मग इतर मुलींना प्रोत्साहन देण्याची जबाबदारी आम्हाला दिली गेली. आम्ही त्या थकल्या भागल्या मुलींना सतत पुढे चालण्यासाठी भाग पाडायचो. ह्या वैतागायच्या, आम्हाला इथेच सोडा आणि तुम्ही पुढे व्हा, असं त्या आम्हाला सांगायच्या. एक मधुवंती गोडसे नावाची मुलगी थोडी लठ्ठ होती. त्यामुळे तिची चाल मंद व्हायची. तिला चल मागे पडू नको असं सारखं सांगावं लागायचं. त्यावर ती हसून मला म्हणायची, तुला गं कोण अपंग म्हणेल? तू एका पायावर जे करून दाखवतेस ते आम्हाला 2 पायावर करणं जमत नाही. आम्ही बेस कॅम्पवर पोचलो. ती जागा खूप सुंदर फुलांनी नटलेली होती. त्यातली काही फुलं खुडून ती केसात माळण्याचा मोह आम्हाला आवरत नव्हता. पण काय करणार, गिर्यारोहणाची शिस्त आडवी झाली. त्यामुळे फक्त नजरेनेच आम्ही त्या फुलांचा आस्वाद घेतला. आम्ही 5 जणी एकाच तंबूत राहत होतो. एकमेकींच्या सहवासाचा आनंद लुटतानाच डोंगरावर स्वतःचा बचाव कसा करायचा तेही शिकत होतो. बेस कॅम्पवर आम्ही 2 दिवस होतो. शेवटी ढगाळ वातावरणातच 18,000 फुटावरच्या द्रौपदी का दांडा या शिखरावर आम्ही यशस्वी चढाई केली. आम्ही एकमेकींना मिठ्या मारून आनंदोत्सव साजरा केला आणि मोबाईल फोनवर सेल्फी फोटो काढले. आमचा चमू पहिल्या क्रमांकाचा ठरला होता. संध्याकाळी 7 पर्यंत आम्ही बेस कॅम्पवर परतलो. दिगंबर आमच्या मुख्य प्रशिक्षकांनी मला सांगितलं की तुझी CISFच्या दिल्ली मुख्यालयात परवा मुलाखत ठेवली आहे. तसा निरोप आलाय. त्याचं असं झालं होतं की गृह खात्याचे सहसचिव निर्मलजीत कालसी मला एम्समध्ये भेटून गेले होते. माझा डिस्चार्ज झाल्यावर त्यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी मी त्यांच्या नॉर्थ ब्लॉकमधल्या ऑफिसात गेले होते. तेव्हा बोलता मी त्यांना सहज म्हटलं होतं की CISFमध्ये हेड कॉन्स्टेबलची नोकरी मिळण्याची माझी संधी रेल्वेतल्या दुर्घटनेमुळे हुकली. ती संधी मला पुन्हा मिळवून देण्यासाठी खटपट करण्याचं आश्वासन तेव्हा मला कालसी साहेबांनी दिलं होतं. पण त्यानंतर मला काहीच कळालं नव्हतं आणि अचानकपणे हा कॉल येऊन धडकला होता.
16,000 फुटांच्या उंचीवरून मला 29 किलोमीटर अंतर काटून खाली उत्तर काशीला जायचं होतं, तेही एका दिवसात. लोकांना त्यासाठी 5 दिवस लागतात. शिवाय NIMच्या लेखी परीक्षेचा पेपर द्यायचा होता ते वेगळंच. दरम्यान सॅटेलाईट फोनवरून साहेबांनी सांगितलं की माझी मुलाखत पुढे ढकलण्याची विनंती करणारी ईमेल त्यांनी CISFला पाठवली होती, पण तिचं उत्तर अद्याप आलेलं नव्हतं. त्यामुळे दिल्लीला ठरलेल्या वेळी जाण्याखेरीज गत्यंतर उरलेलं नव्हतं. मी 29 किलोमीटर अंतर एका दिवसात उतरून जायचं ठरवलं आणि मनाचा हिया करून सकाळी 6 वाजता निघाले. दुपारी 4 वाजता मी बुखी रोडला पोचले. तिथे सगळ्यांचे डोळे आश्चर्याने विस्फारलेले होते. साहेब माझी वाटच पाहत होते. एक क्षणही न दवडता टॅक्सीने आम्ही हरिद्वारला जायला निघालो. रात्रीच्या वेळी हरिद्वारला किंवा देहरादूनला प्रवास करणं असुरक्षित मानलं जातं, त्यामुळे सहसा कोणी त्या फंदात पडत नाही. आम्ही मात्र निघालो. वाटेत अनेक ठिकाणी आम्हाला अडवून पोलिसांनी आमची चौकशी केली. ऋषिकेशच्या बस स्टँडवर आम्ही पहाटे 2 वाजता पोहोचलो आणि तडक दिल्लीकडे निघालो. CISFच्या दिल्ली मुख्यालयात मी पोहोचले तेव्हा सकाळचे 9 वाजले होते. 27 तासांचा प्रवास कुठेही न थांबता मी पूर्ण केला होता. CISFच्या DIG साहेबांना मी आलेले पाहून आश्चर्य वाटलं. त्यांना सांगण्यात आलं होतं की मी दूर उत्तर काशीच्या डोंगरावर होते. त्यांनी स्वतः गिर्यारोहण केलं होतं, त्यामुळे माझ्या सांगण्यावर त्यांचा विश्वासच बसेना. त्यांनी NIMच्या प्राचार्यांना फोन लावून शहानिशा करून घेतली आणि त्यांना एकदम माझ्याविषयी आदरच वाटायला लागला. ईमेलवरून केलेली तुमची विनंती मिळाली होती आणि मी तुमची मुलाखत 1 आठवडा पुढे ढकलली होती. फक्त तो निरोप तुम्हाला मिळाला नाही, असं त्यांनी सांगितलं. आता आल्या पाऊली परत फिरण्याखेरीज गत्यंतर नव्हतं. लगेच आम्ही बसने निघालो आणि ऋषिकेशला संध्याकाळी पोहोचलो. तिथून टॅक्सी करून पहाटे 3ला NIMला गाठलं. सकाळी लेखी परीक्षेचा राहिलेला पेपर मी दिला. आमच्या 18,000 फुटावरच्या मोहिमेवरून बाकीची मंडळी अद्यापही परतलेली नव्हती आणि मी मात्र दिल्लीला जाऊन परत आले होते. दुसऱ्या दिवशी मी निरोप समारंभात भाग घेतला आणि टाटा ॲडव्हेंचर फाउंडेशनला परतले. तिथे पुढे 1 महिनाभर डोंगर चढण्या उतरण्याचा नेहमीचा सराव केला. एव्हाना गिर्यारोहणाचं भूत माझ्या मानगुटीवर अगदी घट्ट स्वार झालं होतं. CISFमधल्या हेड कॉन्स्टेबलच्या नोकरीचा विचार मी मनातून काढून टाकला. बचेंद्री पाल मॅडमच्या सांगण्यावरून आम्ही गंगा नदीच्या उगमस्थानाला गोमुख येथे जायचं ठरवलं. जायला पहाटे 4 वाजता निघालो आणि गंगोत्रीला दुपारी 2 वाजता पोहोचलो. खरं तर मी खूप थकले होते. मला विश्रांती हवी होती, पण आमचा गाईड मात्र ऐकेना. पहाडी प्रदेशात भटकंती करायची तर गाईडची अरेरावी सहन करण्याला पर्याय नसतो. माझ्या पायात आलेले गोळे, तळव्यांना आलेले फोड आणि ठणका याकडे कानाडोळा करत आम्ही चालायला लागलो. आमच्या मुक्कामाचे ठरलेले ठिकाण होते भोजबासा. त्याच्या अलीकडे 6 किलोमीटर अंतरावर एक चिरबासा नावाचं छोटंसं खेडं आहे. तिथे पोचायला आम्हाला 7 वाजले होते. आता आमचा गाईडही चिरबासाला मुक्काम करून म्हणायला लागला, पण तिथे राहण्याची काहीच सोय नाही हेही त्यांना सांगून टाकलं. मग आम्ही काही सोय होते का याची शोधाशोध सुरू केली. आम्हाला वन खात्याचा एक सब इन्स्पेक्टर भेटला. त्याने सांगितलं की जवळच गंगेच्या काठी एका गुहेत नंगू बाबा नावाचा साधू राहतो. तिथे तुम्हाला पथारी टाकता येईल, पण तो साधू विक्षिप्त आणि गूढ प्राणी आहे. तुमच्या नशिबात असेल तर तो तुम्हाला त्याच्या गुहेत राहू देईल. पण पहा, बाबांना गाठणं फारच जड नव्हतं. ते आमच्याशी अगदी प्रेमळपणे बोलले. तुम्हाला देण्यासारखं माझ्याकडे काहीच नाही, पण थोडंसं पीठ असेल, त्याच्या चपात्या मी बनवून देऊ शकतो, चालेल का? त्यांनी 6 चपात्या बनवून आम्हाला गुळाबरोबर खायला दिल्या. आम्हाला ते बाबा म्हणजे कोणीतरी साक्षात्कारी पुरुष वाटले. त्या चपात्या आम्हाला अतिशय चविष्ट वाटल्या. रात्री त्या अंधाऱ्या गुहेत आम्ही कशीबशी आमची सोय लावून घेतली. बाहेर हवामान अगदी खराब झालं होतं. आधी तुफानी पाऊस आला आणि पाठोपाठ मोठी हिमवृष्टी. त्यामुळे गारठा फारच वाढला. त्यातून गंगेच्या प्रवाहाचं भीतीदायक पार्श्वसंगीत आम्हाला ऐकू येत होतं. आम्ही घाबरून बाबांना बऱ्याच हाका मारल्या, पण त्यांना काही त्या ऐकू गेल्या नसाव्यात. कडाक्याची थंडी, मिट्ट काळोख आणि भीती यामुळे आमच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. ती रात्र आम्ही जागूनच काढली. भोजबासाला जाण्यासाठी आम्ही पहाटे 4 वाजता निघालो. आम्हाला ओम नमः शिवाय असा मंत्र पठणाचा धीर गंभीर ध्वनी ऐकू यायला लागला, पण तो कुठून येत होता ते समजत नव्हतं. थोडं पुढं गेल्यावर दिसलं की त्या तसल्या थंडीत बाबा नदीत स्नानाला उतरले होते आणि तोंडाने जप करत होते. आम्ही स्वतःला नखशिकांत गरम कपड्यात लपेटून घेतलेलं होतं आणि ते मात्र आरामात नदीच्या पात्रात उभे होते. धन्यवाद.